पण मृत्यूची तारीख ठरलेली असते. पण एक ऋषी होते ज्यांच्या जन्माच्या अगोदरपासूनच त्यांची मृत्यू कधी होणार हे ठरलेलं होतं. ऋषी मृकंडू आणि त्यांची पत्नी मरुद्वती हे आश्रमात राहून तपस्वी जीवन जगत. परंतु बराच काळ झाला त्यांना एकही संतान नव्हती. म्हणून ऋषी मृकंडूंनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष तपस्या केली. महादेव प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि बोलले, माग वरदान. तेव्हा ऋषी मृकंडूंनी एक पुत्र मागितला. मग महादेव म्हणाले, 2 वाटा आहेत तुझ्या समोर, निवड एक. विचारून म्हणाला, एक पुत्र जगे वर्षानुवर्ष पण नसेल त्याच्यात ज्ञान आणि बुद्धी. दीर्घायुष्य लाभेल त्याला पण धर्म हरवेल प्रत्येक पावलाला. दुसरा क्षणिक पुत्र पण ज्ञान, तेज आणि धर्माचा संगम. आयुष्य कमी पण अमर होईल त्याचा विचार. हे ऐकून ऋषी मृकंडू काय बोलले हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत राम राम.